निघून येणारे 5 किलोमीटर बारामतीपासून लांब आहे। आज ह्या विद्या प्रतिष्ठान सगळ्या ज्या भोर असेल, इंदापूर असेल, पुणे असेल, जिथं जिथं विद्या प्रतिष्ठानच्या सगळ्या शाळा आहेत, ज्या काही आपण शिकवतो, तिथं आज जवळपास 35,000 विद्यार्थी तिथं शिक्षण घेत आहे। आणि मला वाटतं महाराष्ट्रात एवढी एकमेव संस्था आहे की एकाही मुलाकडनं किंवा मुलीकडनं या संस्थेने सुरुवातीपासून आजपर्यंत डोनेशन घेतलेलं नाही। 1 रुपया डोनेशन घेतलं। कुठला त्यांच्यावर प्रसंग आला, करता माणूस गेला, तर त्याही मुलांना मुलींना मला गौतम भाई येताना विचारत होते की कसं तुम्ही करता। एक आपण कॉर्पस तयार केलेला आहे साहेबांनी आणि त्याच्या व्याजातनं आपण त्या मुलांना मुलींना शिकवत असतो, त्यांचं जे काही त्यांना घडवायचं असतं ते घडवण्याचं काम करत असतो। मी आपल्याला सांगत होतो की 1988 साली शून्यातनं हे सुरुवात झाली गौतम भाईची। 88 ला सुरुवात झाली। मित्रांनो, आज तुम्हाला आश्चर्य वाटेल, जगातल्या 20 देशामध्ये अडाणी ग्रुप वेगवेगळ्या पद्धतीनं त्यांच्या इंडस्ट्रीचं काम करतो। 20 देशात आज अडाणी उद्योग समूह हा जवळपास 3 लाख लोकांना रोजगार देतो। 3 लाख। आणि मला ते सांगत होते अजित, उद्याच्या 5 वर्षामध्ये हा आकडा 5 लाखापर्यंत जाईल। 5 लाख लोकांचं कुटुंब या एकट्या ग्रुपवर अवलंबून आहे। म्हणजे माणसाचं विजन असेल, कष्ट करण्याची तयारी असेल, त्याच्यामध्ये आपण हे करायचंच ही जिद्द असेल, आज तुम्हाला विश्वास बसणार नाही, जवळपास त्यांनी गुजरातमध्ये 2 लाख एकर अक्षरशः अशी बॅरन लँड, तिथं काही उगवत नाही, झाड नाही, झुडूप नाही, अशा पद्धतीची लँड त्यांना तिथं मिळाली। 30,000 मेगावॉटचा वीज निर्मितीचा सोलर प्लांट तिथं उभा आहे। 30,000 मेगावॉट हे साधं सोपं काम नाहीये। आज त्यांचे पोर्ट असतील, एअरपोर्ट असतील किंवा कोल माइन्स असतील, वीज निर्मितीमध्ये तर ते सोलरमध्ये, हायड्रोमध्ये, बॅटरीमध्ये, विंडमध्ये, थर्मलमध्ये सगळ्या प्रकारे वीज तयार करण्याचं काम करतात।